आज मुंबईत शिवाजी पार्कात ठाकरे बंधूंची संयुक्त सभा होतीये। दरम्यान उद्धव ठाकरे आता सभास्थळी रवाना झालेले आहेत। अगदी काही वेळातच ते सभास्थळावर दाखल होतील। आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा होतीये मुंबईतील शिवाजी पार्कात ही सभा होतीये। तर मुंबईतील ठाकरे बंधूंची संयुक्त अशी ही पहिलीच सभा आहे। त्यामुळे आता मुंबईकरांसाठी कोणकोणते मुद्दे मांडले जाणार, विरोधकांवर काय आरोप केले जाणार, सत्ताधाऱ्यांवर खरं तर काय आरोप केले जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान उद्धव ठाकरे आता सभास्थळाकडे रवाना झालेले आहेत। अगदी काही वेळातच ते सभास्थळी दाखल होतील। राज ठाकरे देखील त्यांच्यासोबत दाखल होतील। ठाकरे बंधूंची मुलुख मैदानी तोफ आज मुंबईत धडाडणार आहे। या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी संतोष देवकर यांच्याकडून। संतोष, उद्धव ठाकरे आता सभास्थळी रवाना झालेले आहेत, काय अधिकची अपडेट? काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे जे आहेत ते शिवाजी पार्ककडे रवाना झालेले आहेत। तिथे ठाकरेंची संयुक्त सभा जी मुंबईतली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जे पहिली सभा आहे त्या सभामध्ये ते काय म्हणतील हे पूर्ण महाराष्ट्राकडे लक्ष ठेवून ऐकणार आहे आणि विरोधकांवरती काय बोलणार किंवा काय त्यांची विजन आहे ते सांगणार आणि काय कानमंत्र शिवसैनिकांना देतील हे पण सुद्धा पाहण्यासारखं राहील। राज ठाकरेंनी सुद्धा काही मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की मी या सभेमध्ये काही निवडणुकीबद्दल बोलणार आहेत, म्हणजे निवडणुकांसाठी एवढं वेळ का महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी घेतला गेलेला आहे ते सुद्धा काही खुलासा राज ठाकरेकडून करता येईल का हे सुद्धा पाहण्यासारखं राहील। आणि आदित्य ठाकरे अजून निघालेले नाहीत, आदित्य ठाकरे आता निघणार आहेत। उद्धव ठाकरे निघालेले आहेत, काही क्षणातच ते शिवाजी पार्कमध्ये पोहोचतील। कृपा जी, निश्चितच संतोष, खरं तर राज ठाकरे एकदा बोलले होते की त्यांच्याकडे भरपूर व्हिडिओज आहेत, त्यामुळे राज ठाकरेंकडून आज लाव रे तो व्हिडिओ हा पॅटर्न शिवाजी पार्कात पाहायला मिळेल का? सर्वच लक्ष याकडेच आहे की राज ठाकरे नेमकं काय म्हणतील। काही दिवसापूर्वी त्यांनी अनेक माध्यमांना मुलाखत देताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझ्याकडे काही पुरावे आहेत ते 22 मध्ये जे निवडणुका हे झालेल्या त्याच्यानंतर 26ला का निवडणुका घेतल्या या विषयावरती ते काय बोलतील का हे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष त्या विधानावरती राहील। राज ठाकरे काय बोलतील याकडे लक्ष मनसैनिकाचे असतील किंवा शिवसैनिकाचे असतील किंवा इतर महाराष्ट्रीयन लोक असतील ते मराठीसाठी जे एकत्रित आलेले जे ठाकरे बंधू आहेत त्यांच्यावरती लक्ष असणार आहेत। संतोष, दरम्यान उद्धव ठाकरे तर आता सभास्थळी रवाना झालेले आहेत। आता ते खरं तर अगदी काही वेळातच उद्धव ठाकरे सभास्थळी दाखल देखील होतील। राज ठाकरे साधारण कधीपर्यंत या सभास्थळी दाखल होतील? संजय राऊत देखील त्या ठिकाणी असणार आहेत, बाळा नांदगावकर देखील त्या ठिकाणी असणार आहेत, अनेक कोणकोणते प्रमुख नेते यावेळी उपस्थित असतील? संजय राऊत असतील, बाळा नांदगावकर असतील, नितीन सरदेसाई असतील, असे मोठे नेते मंचावरती असतील आणि काय ते नेमकं बोलतील। राऊत असतील, राऊतांचं सुद्धा भाषण हे आज पाहण्यासारखं राहील। ते विरोधकावरती किती कटाक्ष करतात हे सुद्धा पाहण्यासारखं राहील। त्यानंतर उद्धव ठाकरेंचं भाषण देखील ऐकण्यासारखं असणार आहे की काय नेमकं ते मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्यांची पहिली सभा आहे आणि त्यांनी यांच्या अगोदर शाखा भेटी सुद्धा दिलेल्या आहेत। शाखा भेटीमध्ये त्यांना जो प्रतिसाद मिळाला त्या प्रतिसादाबद्दल आपल्याला माहितीच आहे, पण या जो पहिली सभा आहे यामध्ये ते नेमकं काय मराठी माणसासाठी असेल किंवा महाराष्ट्रासमोर काय मुद्दे मांडतील हे पाहण्यासारखं राहील। जी, निश्चितच संतोष, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात। यानंतर आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव देखील आपल्याशी जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, उद्धव ठाकरे तर आता सभास्थळी रवाना झालेले आहेत, मात्र त्याआधी सभास्थळी पोहोचण्याआधी आता ते राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाण्याची शक्यता आहे का? कृपा, निश्चितच राज ठाकरे यांच्या घरी उद्धव ठाकरे जाण्याची शक्यता आहे, कारण एकूणच आपण बघतोय उद्धव ठाकरे मातोश्रीहून सभास्थळाकडे रवाना झालेले आहेत। जवळपास 15 मिनिटांमध्ये ते आता शिवतीर्थ राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचण्याची शक्यता आहे। त्यानंतर दोन्ही बंधू एकत्र हे या शिवाजी पार्क मैदानावरती व्यासपीठावरती दाखल होतील। जवळपास सर्व 227 जे उमेदवार आहेत मुंबई महानगरपालिकेचे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। बंधू एकत्र
या व्यासपीठावरती एंट्री करतील तत्पूर्वी ते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाकडे वळणार का हे पाहणं महत्वाचं आहे, कारण या व्यासपीठाच्या अगदी मागेच स्मृतीस्थळ देखील आहे. तिथूनच हे बंधू व्यासपीठावरती येणार आहेत. मात्र पुढील 1 तास जे आहे ते अगदी महत्वाचे असणार आहेत मुंबईसाठी, मुंबईकरांसाठी आणि एकूण महाराष्ट्र, एकूण जी, महानगरपालिका निश्चितच. ज्या ठिकाणी आहेत त्या निश्चितच स्वप्नील, मुद्दा लक्षात येतोय. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.